नागपूरमध्ये आज ओबीसीचा महामोर्चा निघणार आहे। 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते नागपूरला रवाना झालेले आहेत। राज्यातील विविध ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत। यशवंत चौक ते संविधान चौकापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा या प्रमुख मागणीला घेत आज ओबीसी आहे नागरिक आहेत ते नागपूर येथे एकवटणार आहे आणि महामोर्चाच्या माध्यमातून आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर जवळपास 15,000हून अधिक वेगळे तालुक्यातून कार्यकर्ते जाणार आहेत आणि हा महामोर्चा यशस्वी करणार आहेत। काय सांगाल, तुम्ही देखील आता ओबीसी मोर्चामध्ये सामील होतात? मराठा समाजांना आरक्षण देऊ नये हा ओबीसी समाजाचा कधीही विरोध नव्हता, परंतु मराठा समाजांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये हा आमची भूमिका आहे आणि 2 सप्टेंबरचा जो जीआर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचा जो काढलेला आहे तो शासनाने परत रद्द करावा आणि ओबीसीवर न्याय करावा यासाठी आम्ही निवेदन दिले। 4 तारखेला बैठका झाल्या। माननीय विजयभाऊ वडेट्टीवार आणि सकल ओबीसी समाज तर्फे आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आम्ही ही लढाई आता विदर्भ स्तरावर आणि महाराष्ट्र स्तरावर रस्त्यावर उतरून लढण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याच अनुषंगानेच हा मोर्चा आता आम्ही आयोजित केलेला आहे। 2 सप्टेंबरला जो महाराष्ट्र शासनाने जीआर काढलेला आहे तो ओबीसीवर अन्याय करणार आहे। आमची ओबीसीची एकच मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, परंतु ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये हाच एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आम्ही आज नागपूरला मोठ्या संख्येने सर्व ओबीसी बांधव गोळा होऊ आणि आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ। एकंदरीत आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीला घेतात ओबीसी बांधव आहेत ते नागपूरला जाणार आहेत। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।